नमस्कार. माझी आजची कविता आहे जागृत आई. आज आपण पाहतो सर्वच मुले मोबाईलने एवढी वेडी झालेली आहेत की खरोखरच कित्येक मुलांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. तर आता आजची आई जागृत झाली पाहिजे आणि शिवाजीला जसे संस्कार टाकले माझी जाऊने, तसेच आज आपली सर्वांची माता जागृत झाली पाहिजे आणि लहानपणीच आपल्या मुलांवर चांगले संस्कार टाकले तरच त्या मुलांचे आयुष्य चांगले घडेल. तर या विषयावर आधारित मी स्वतः कविता लिहिलेली आहे, जागृत आई. जागी हो ग तू आता आई खरंच ग, जागी हो ग तू आता आई खरंच ग. जिजाऊचे गुण आता तुझ्यात येऊ दे ग, जिजाऊचे गुण आता तुझ्यात येऊ दे ग. बालपणी शिवाजीवर टाकले ते संस्कार, बालपणी शिवाजीवर टाकले ते संस्कार. नीती धर्म शिस्तीने दिला हो आकार, नीती धर्म शिस्तीने दिला हो आकार. 15व्या वर्षी शिवाजीने स्वराज्य स्थापले, 15व्या वर्षी शिवाजीने स्वराज्य स्थापले. आजच्या पिढीत मुले कसे मोबाईलला लागले, मोबाईल न सारे ते वेडे हो झाले. भूक तहान सारं काही विसरून गेले, गेम खेळून आयुष्य बर्बाद करतो, गेम खेळून आयुष्य बर्बाद करतो. मोबाईल हाती नसला की चिडचिड करतो. आयुष्य घडविण्यासाठी आई तूच ये सामोरी, आयुष्य घडविण्यासाठी आई तूच ये सामोरी. मोबाईल ध्यास आई आहे अघोरी, मोबाईलचा ध्यास आई आहे घोरी. धार्मिक गोष्टी सांगून त्याला संस्कार टाक ग, धार्मिक गोष्टी सांगून त्याला संस्कार टाक ग. आयुष्याचे सोने करणे तुझ्याच हाती ग, आयुष्याचे सोने करणे तुझ्याच हाती ग. जिजाई बनून आता घडव शिवाजी, जिजाई बनून आता घडव शिवाजी. संस्काराने आयुष्याची मार आता बाजी, संस्काराने आयुष्याची मार आता बाजी. बालपणी हाती नको मोबाईल देऊ, तूही सोड नाद आता शपथ घेऊ. जागी हो ग तू आता आई खरेच ग, जागी हो ग तू आता आई खरेच ग. जिजाऊचे गुण आता तुझ्याच येऊ दे ग, जिजाऊचे गुण आता तुझ्याच येऊ दे ग. खरंच तुम्हाला माझी कविता जर आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कशी वाटली ते जरूर कळविणे कॉमेंट्स करून.